आपल्या सोबत आहे कांचनताई नितीन गडकरी। कांचनताई, अभिनंदन खूप खूप। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झालेला आहे, मानाचा पुरस्कार, प्रतिष्ठेचा पुरस्कार। अतिशय आनंद झाला तुम्ही बातमी सांगून की यंदाचा लोकमान्य टिळक पुरस्कार माननीय नितीनजींना बहाल करण्यात आला आहे आणि अनेक मोठमोठ्या लोकांना हा पुरस्कार याच्या आधी मिळालेला आहे। आणि माननीय नितीनजींनी देशासाठी जे काम आतापर्यंत केलेलं आहे की जे रस्त्याचं जाळं त्यांनी पूर्ण देशभरात विणलं आहे आणि त्यांचं म्हणणं असं की देशातले रस्ते चांगले असतील तर सगळ्या सुविधा त्या शेवटच्या माणसांपर्यंत जातात। की जसं मेळघाट आहे तिथे शेवटच्या याच्यापर्यंत रस्ते गेल्यामुळे तिथला दहशतवाद कमीत कमी संपुष्टात आलेला आहे आणि शाळा, उद्योगधंदा, हॉस्पिटल या सगळ्यांना एक वेगळा अप्रोच त्या रस्त्यांमुळे मिळालेला आहे। आत्तापर्यंत नितीनजींनी केलेल्या कामामुळे त्यांना डिलीट मिळालेच आहे आणि त्याच्यामध्ये एक मानाचा मुजरा त्यांच्या याच्यामध्ये खोचला गेलेला आहे। यावर्षीचा लोकमान्य टिळक पुरस्कार त्यांना मिळाला आहे। अतिशय आनंद होतो आहे आम्हाला आणि आमच्या सगळ्या कुटुंबियांना सुद्धा। धन्यवाद। आनंदाचा क्षण आहे मी नागपूरकरांसाठी, कारण ते नागपूरचे खासदार आहे, त्यामुळे प्रत्येक नागपूरकरांना अभिमान आहे याचा। पंतप्रधान असो की इतर दिग्गजांना हा पुरस्कार यापूर्वी मिळालेला आहे, आता यावेळेस गडकरी साहेबांना म्हणूनच आनंद होत आहे की एवढ्या मोठ्या लोकांच्या याच्यामध्ये माननीय म्हणजे नरेंद्र मोदींना हा पुरस्कार मिळाला आहे, सुधा मूर्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे। त्याच्यामध्येच त्याच शृंखलेमध्ये यावर्षीचा पुरस्कार माननीय नितीनजींना मिळालेला आहे, त्यामुळे याचा विशेष आनंद आम्हाला सगळ्यांना होतो आहे। 1 ऑगस्टला हा पुरस्कार दिला जाणार आहे। मुख्यमंत्री असणार आहे महाराष्ट्राचे, त्यासोबतच दोन्ही उपमुख्यमंत्री असणार आहे। तुम्ही पण सहपरिवार तिथे जाणार? शक्यता आहे की एवढा मोठा पुरस्कार आहे तर कुटुंबातले लोक त्या पुरस्कारासाठी उपस्थित राहतीलच। तुमचं साहेबांशी काही बोलणं झालं, अभिनंदन केलं तुम्ही फोनवर? नाही, आता मला कळलं याच्यानंतर ते संसदेमध्ये आहेत, आता संसद चालू आहे, तर याच्यानंतर त्यांच्याशी अभिनंदन करू, आम्ही बोलू त्यांच्याशी। साहेबांच्या कामाचं देशभर कौतुक होतं, म्हणजे कुठल्याही राज्यात जा तिथला टॅक्सी चालक म्हणतो की तुम्ही गडकरीच्या नागपुरातले आहात का, म्हणजे इतकं रस्त्यांची जाळं देशभरात विणलेलं आहे। तुम्हाला आजचा हा गौरव पाहून कसं वाटतं, एकूणच जे काम त्यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाच्या कार्यकाळात केलं? नाही, अतिशय चांगलं, मला खूप चांगलं वाटतं, कारण की ज्यावेळेला त्यांच्याकडे गंगाचं काम होतं, गंगा शुद्धीकरण, त्यावेळेसुद्धा मी संस्कार भारतीची टीम घेऊन प्रयागराजला गेली होती। त्यावेळेला तिथल्या सगळ्या साधूंनी सांगितलं की यावर्षी गंगा अतिशय सुंदर आहे, स्वच्छ आहे, आम्ही त्याच्यामध्ये आंघोळ करू शकतो, गंगेचं पाणी पिऊ शकतो। त्याच्यामुळे त्यांच्या हातात जे जे काही काम त्यांना दिलं गेलं आतापर्यंत, त्या सगळेच काम त्यांनी अतिशय उत्कृष्टपणे आणि देशाची सेवा करायची ही भावना मनात ठेवून त्यांनी आतापर्यंत काम केलेलं आहे। त्याच्यामुळे हे पण रस्त्याचं काम त्यांनी जे केलं आहे की आता आसाममध्ये नागपुरातले कुठलेही लोक गेलेत आणि त्यांनी जेव्हा सांगतात की मी नागपुरातला आहे, तर ते त्यांच्याकडनं पैसे घेत नाहीत की नाही तुम्ही गडकरींच्या गावातल्या, गडकरींनी आमचे रस्ते चांगले केले म्हणून आमचा धंदा चांगला चालला आहे, टॅक्सी खूप येतात, ते आमचं पर्यटन वाढलं आहे, तर नागपुरातल्या लोकांकडनं ते पैसे घेत नाहीत। तो इतकं चांगलं काम त्यांनी करून ठेवलं, इतकं सगळं नाव त्यांच्या कामामुळे, त्यांच्या कर्तृत्वामुळे त्यांना भारत देशात आणि विदेशात सुद्धा त्यांना मान्यता मिळाली आहे। लोकमान्य टिळक पुरस्कार मिळेल असं अपेक्षित वाटत होतं, कारण की बरेच गौरव गडकरींना मिळाल्यापूर्वी? नाही, असं कधीच वाटलं नाही आणि कुठल्याही पुरस्कारासाठी पण नितीनजी काम करत नाही हे तर आपल्याला माहिती आहे। पण हे आम्हाला पण म्हणजे आश्चर्य आहे, आणखीन खूप अभिमान आहे की इतका मोठा पुरस्कार त्यांना आज प्रदान होत आहे, त्यांना मिळालेला आहे। थँक्यू। कांचनताई गडकरी, आजचा मोठा दिवस गडकरी कुटुंबियांसाठी आणि नागपुरातले खासदार आहेत त्यामुळे प्रत्येक नागपूरकरांसाठी। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।